अशी एकदा येळवणीची आमटी आमच्या पद्धतीनं करून बघा, अस्सल चवीची होते. ही पोळ्या बनवण्यासाठी डाळ शिजवून घेतली होती. यामध्येच अजून थोडं पाणी वाढवायचं आणि पळीने 2 मिनिटं हलवून घ्यायचं. यामुळे काय होतं, येळवणी दाटसर निघते आणि आमटीला चव छान येते. आता मसाल्यासाठी थोडंसं भाजलेलं सुकं खोबरं, 1 टोमॅटो, 10-15 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या. तसं या आमटीला ओलं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालतं. आता फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, 3 चमचे तिखट, पाव चमचा हळद घालून थोडंसं याला परतून घेतलं. तयार करून घेतलेला मसाला घालून 2 मिनिटं मसाला परतून घ्या. आता शिजवून घेतलेल्या पाण्यासहितच 2 शेवग्याच्या शेंगा घातल्या. शेंगा इथं जास्तही शिजवून घालू नका. वरून चवीपुरतं मीठ घालून थोडंसं याला परतून घेतलं. बरेच जण या आमटीला जास्त तिखट घालून आमटी बनवतात, पण थोडं कमी तिखट घालून आमटी बनवून बघा, प्रॉपर चव येईल. आता यामध्ये काढून ठेवलेली येळवणी घातली. तर यामध्ये तुम्हाला अजून थोडंसं 1 वाटी 2 वाटी पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान 3-4 मिनिटं आमटी उकळून घ्या. अशी येळवणीची आमटी चवीला अप्रतिम लागते, कारण यामध्ये नुसताच मसाला नाहीये आणि जितकी दाटसर असायला पाहिजे तितकी आहे. आणि शेवग्याच्या शेंगा घातल्यामुळे या आमटीची चव अजूनच वाढते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.